हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि तुम्हाला जे पाहिजे ते लवकरात लवकर मिळू देत. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, तो वेगळाच विषय आहे अगदी, की रेकीमध्ये हा विषय शिकवला जातो आणि बऱ्यापैकी या गोष्टींचा मला अनुभव देखील आहे. काही रेकीचे जे क्लासेस आहेत त्यांच्यामध्ये ही थेरपी घेतली जाते, काही क्लासेसमध्ये घेतली जात नाही. पण कलर थेरपी ही जी आहे, तुम्ही ऐकली असेल किंवा रंगांचा आपल्या जीवनामध्ये असर पडतो हे देखील अनेकांना माहीत आहे. तर त्याचबद्दल मी आज बोलणार आहे. थोडा हटके आणि वेगळा विषय आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका आणि ज्या रेमेडीज सांगते त्या तुम्ही तुमच्या जीवनात जरूर नक्की अंमलात आणा, कारण याचा इफेक्ट 100% जाणवतो. मनोभावे तुम्ही करा. हा कोणताही मी तुम्हाला उपाय किंवा देवाचं हे करा ते करा सांगत नाही आहे. तर ही एक रेमेडी आहे जी कोणीही करू शकतं. आपण बघा वेगवेगळ्या मूव्हीजमध्ये वगैरे बघितलेलं आहे की कॅन्डल वगैरे घेतलेले असतात आणि वेगवेगळे प्रयोग करतात. तर त्याच प्रकारे आज मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे वेगळं. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल, प्रथमच आज आपला व्हिडिओ पाहताय, तर लगेच सबस्क्राईब करा. कारण अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या साध्या सोप्या उपायांसहित वेगवेगळ्या माहितींसहित आपण इथं भेटत असतो आणि चर्चा करत असतो. त्यासाठी सोबतचे बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती होईल. आता मी तुम्हाला जो सांगणार आहे तो मेणबत्त्यांचा विषय सांगणार आहे. जर तुम्हाला लक्षात आलंच असेल मी जे काही सांगते त्यावरून, कॅन्डल ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कलर्समध्ये मिळतात आजकाल मार्केटमध्ये. कलर्समध्ये मिळतात तर मिळतात, पण त्यांना एक वेगळा सुवास म्हणजे एक वेगळा वास देखील असतो, इसेन्स असतो त्याच्यामध्ये, की त्या जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा त्यांच्यामधून येणारा गंध हा एकदम सुगंधित असतो आणि तो सगळीकडे दरवळतो. म्हणून काही ठिकाणी बघा कॅन्डल लाईट डिनर वगैरे करताना रोमॅन्टिक असं वातावरण करण्यासाठी काही ठिकाणी या गोष्टी हॉटेल्समध्ये वापरल्या जातात. तुम्ही गेला पण असताल. जर गेला असताल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तिथं कसं वाटलं त्या कॅन्डल लाईट डिनरमध्ये. चला बघूया आजचा आपला विषय. तर घराच्या विविध कोपऱ्यांमध्ये, म्हणजे जे आपल्या घरातले कोपरे आहेत त्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या जर मेणबत्त्या आपण प्रज्वलित केल्या ना, तर त्याचे खरंच खूप चांगले आणि वेगवेगळे फायदे मिळतात. म्हणूनच वास्तुशास्त्रात जी मान्यता आहे किंवा वास्तुशास्त्रानुसार मी तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहेत, ज्या आपल्या प्रत्येक दिशेमध्ये प्रत्येक मेणबत्तीचे प्रत्येक कलरचे काय अनुभव आहेत किंवा काय याद्वारे आपल्याला फायदे होतात ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं की ही मेणबत्ती आपण कधी प्रज्वलित करायची आहे. तर मेणबत्ती ही सूर्यास्तानंतर जर तुम्ही प्रज्वलित केली तर फारच चांगले, कारण सूर्यास्तानंतर प्रज्वलित केलेल्या या मेणबत्तीमुळे पारिवारिक कलह कमी होतात. हो, पारिवारिक कलह तर कमी होतात, पण वारंवार आजारपण देखील येत नाही. बघा बरं, या मेणबत्तीचे आज आपण पाहणार आहोत ते उपाय किती छान असणार आहेत, कारण घरातल्या प्रत्येक सदस्याचे आरोग्य उत्तम राहते सूर्यास्तानंतर प्रज्वलित केलेल्या मेणबत्तीमुळे. म्हणूनच दिव्याचे देखील आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्व आहे, पण या विविध रंगाच्या मेणबत्तीचा देखील प्रयोग करायला काहीच हरकत नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया पूर्व दिशा. पूर्व दिशा जी आहे त्या पूर्व दिशेला हिरव्या रंगाची मेणबत्ती तुम्ही प्रज्वलित जर केली तर तुमच्या जीवनामध्ये जे वारंवार अडथळे येत आहेत, काही ना काही कारणामुळे तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या जॉबमध्ये किंवा बिझनेस आहे छोटा मोठा, त्यामध्ये अडथळे येत आहेत, तुम्हाला स्वतःला जाणवत आहे, तर यासाठी तुम्ही पूर्व दिशेला हिरव्या रंगाची मेणबत्ती तुम्ही प्रज्वलित करायची आहे. आता जे मी उपाय सांगते त्यामध्ये तुम्हाला कोणता त्रास आहे किंवा तुम्हाला कशामध्ये फायदा करून घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही कमीत कमी 41 दिवस किंवा 21 दिवस ही मेणबत्ती एकाच उपायासाठी प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला इफेक्ट तुमच्या आयुष्यामध्ये जाणवणार आहेत. तर पूर्व दिशेला कुणी कुणी मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे, तर ज्यांचे बिझनेस आहेत, छोटे मोठे किंवा मोठमोठे व्यवसाय आहेत, जॉब्स आहेत, की त्यांना प्रगती करायची आहे आणि अडथळे खूप येत आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, मग
जी हिरव्या रंगाची मेणबत्ती मिळते ती मोठी देखील मिळते. एकदाच मेणबत्तीच्या स्टँडवर पूर्व दिशेला ती मेणबत्ती ठेवून द्या. संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही ती प्रज्वलित करू शकता आणि अफर्मेशन देखील देऊ शकता की मला माझ्या जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये सक्सेस मिळायला लागला आहे. माझ्या मनासारख्या मला गोष्टी होतात आहेत, क्लायंट्स येतात आहेत वेगवेगळे, मला खूप छान फरक जाणवतो आहे. असं अफर्मेशन पण एक मिनटं, अगदी 1 मिनिटाचं जरी तुम्ही अफर्मेशन दिलं तरी याचा असर तुम्हाला दिसणारच आहे. आता पश्चिम दिशेला जर आपण मेणबत्ती प्रज्वलित करतोय तर पांढऱ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करायची संध्याकाळी. यामुळे काय होते तर घरात लक्ष्मी मातेचे आगमन होते, प्रसन्न होते लक्ष्मी माता आपल्यावरती आणि आपल्याला सगळ्या सुखसुविधा मिळतात. याचबरोबर उत्तर दिशेला जर तुम्ही काळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित केली ना सूर्यास्तानंतर, तर घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. हो, काळ्या रंगाची मेणबत्ती. दक्षिण दिशेला जर तुम्ही निळ्या रंगाची मेणबत्ती लावली संध्याकाळी सूर्यास्तानंतर, तर तुम्हाला यामध्ये आरोग्यामध्ये सुधारणा होते व कलह देखील जे घरामध्ये आहेत ते सगळे नष्ट होऊ लागतात हळूहळू. आग्नेय दिशेला काय होतं, तुम्ही लाल रंगाची मेणबत्ती लावायची आहे. पण ही आग्नेय दिशेला लावायची जी मेणबत्ती आहे तिचा टायमिंग दुपारी 12ला आहे. ही संध्याकाळी करायची नाही आहे प्रज्वलित. थोडाच वेळ अगदी प्रज्वलित करायची आग्नेय दिशेला किचनमध्ये वगैरे. जर तुमचं आग्नेय दिशेला किचन असेल तर छानच आहे. अन्नपूर्णा माता प्रसन्न होते यामुळे आणि धनधान्याला बरकत येते. आता जर तुम्ही पाहिलं अन्नपूर्णा देवीचं, तर तुम्ही तिथं लाल मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे. नैऋत्य दिशेला जर आपण बघतो तर पिवळ्या रंगाची मेणबत्ती रोज सकाळी थोडा वेळ प्रज्वलित करायची. अगदी नैऋत्य दिशेला सकाळची मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे. घरातल्या कर्त्या पुरुषांनी करायची आहे. घरातल्या कर्त्या पुरुषांनी थोडा वेळ अगदी प्रज्वलित करायची. यामुळे काय होते, आर्थिक प्रगती तर होतेच व प्रकृती उत्तम राहते, सुधारणा होते प्रकृतीमध्ये. काय जर तुम्हाला संभाव्य आजार जाणवत असतील तर भगव्या रंगाची मेणबत्ती देखील मिळते मार्केटमध्ये. तुम्ही थोडीशी इकडं तिकडं विचारलं बाजारामध्ये तर मिळणार आहे तुम्हाला. पण ही जी मेणबत्ती आहे तुम्हाला संध्याकाळी प्रज्वलित करायची आहे. ऑरेंज कलरची मेणबत्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरासमोर ही मेणबत्ती प्रज्वलित करू शकता. यामुळे तुम्हाला वाहन सौख्याचा लाभ होतो. ज्यांना गाड्या वगैरे घ्यायच्या आहेत तर त्यांनी भगव्या रंगाची मेणबत्ती शोधा आणि तिचा वापर करायला चालू करा. ईशान्य दिशेला आणखी एक सांगते, जांभळ्या रंगाची जर मेणबत्ती तुम्ही प्रज्वलित केली संध्याकाळी तर मानसिक शांतता प्राप्त होते आणि आध्यात्मिक प्रगती होते. म्हणूनच हे बघा काही ठिकाणी ऑरेंज कलर किंवा जांभळ्या कलरच्या मेणबत्तींचा वापर करून रेकी हिलिंग वगैरे करतात. तर ती तशीच गोष्ट आहे. म्हणून तुम्ही या कलरच्या ज्या मी मेणबत्त्या सांगितल्यात त्यांचा वापर करा आणि अनुभव काय येतो ते पुन्हा येऊन मला या व्हिडिओमध्ये नक्की सांगा. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि प्रत्येकाला याचा उपायाचा असर व्हावा हीच माझी इच्छा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.